महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। संपर्क प्रमुख पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। कर्जत खालापूर विधानसभेचे संपर्क प्रमुख माननीय पंकज पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कर्जत खालापूरचे लाडके कार्यसम्राट आमदार माननीय महेंद्रजी थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली महिला व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर, प्रदर्शन विक्री तसेच हळदी कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन खांडस येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाला कर्जत खालापूरमधील महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे। महिलांमध्ये असणाऱ्या सुप्त गुण आणि व्यावसायिक प्रवृत्तीला वाव भेटावा या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। अनेक बचत गटातून 70हून अधिक स्टॉल आणि 4000 पेक्षा जास्त महिलांनी यात भाग घेऊन खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, हस्तकला, मसाल्याचे पदार्थ, कपडे अशा अनेक प्रकारच्या त्यांच्या उत्पादनांचे प्रदर्शन मांडले होते। चूल आणि मूल यासोबतच स्त्रिया कशा प्रकारे व्यावसायिक दृष्ट्या देखील समाजात अग्रेसररित्या प्रगत आहेत याचे दर्शन या माध्यमातून समाजाच्या पुढे झाले आहे। आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून विविध प्रकारचे उपक्रम या कार्यक्रमात राबवण्यात आले। महिलांचा उत्साह अजून द्विगुणित व्हावा यासाठी लकी ड्रॉच्या कार्यक्रमातून पैठणी वाटपाचा कार्यक्रम देखील यावेळी पार पडला। पंकज पाटील यांच्या वाढदिवसाच्या माध्यमातून आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली हा आगळा वेगळा उपक्रम खांडस गावात भव्य स्वरूपात पार पडला। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष्य फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।